गुड इव्हनिंग एव्हरीवन. पुन्हा एक वार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा जो विषय होता तो दिशा या शब्दावरती आहे आणि डायरेक्शन. समजा एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये त्याला हेच ठाऊक नाही की त्याला काय करायचं आहे. एखाद्या व्यक्तीला हेच ठाऊक नाही की त्याला कुठं जायचं आहे, आयुष्यामध्ये त्याला काय करायचं आहे. यालाच आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिशाहीनता असणे. नेमकं त्याला माहीत नाही की त्याला काय करायचं आहे ते. आणि भले तो माणूस जन्मतः खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे, पण त्या अशा व्यक्तीच्या जीवनात जर दिशाहीनता असेल, त्याला कुठं जायचं हे माहीत नाही आहे, काय करायचं हे जर त्याला ठाऊक नाही, त्याची ध्येय, त्याची उद्दिष्ट हे ठराविक आणि स्पष्ट नाही आहेत, तर त्याच्यासाठी हे खूप अवघड आहे की तो एखाद्या पदावरती पदापर्यंत जाऊन पोहोचेल किंवा जे त्याला हवं आहे ते तो योग्य रीतीने मिळवू शकेल. हे खूप अवघड आहे, कारण त्याच्या जीवनामध्ये दिशाच नाही आहे. दिशाहीनता ह्या त्याच्या जीवनामधला एक मोठा प्रॉब्लेम आहे किंवा अडथळा आहे. आणि त्याच्याविषयीच पवित्र शास्त्रामध्ये एक वचन बघते. लगेच आपण त्या वचनाकडे वळूया. नीतिसूत्र अध्याय 11 आणि वचन 14. जेथे शहाणपणाची मसलत नसते तेथे लोक पडतात, पण मसलत देणारे पुष्कळ असल्याने संरक्षण होते. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की जिथं शहाणपणाची मसलत नाही, जिथं शहाणपणाचं मार्गदर्शन नाही आहे, तिथे लोक पडतात. पण जिथं खूप सारे जण मार्गदर्शन करणारे आहेत त्यावेळेस संरक्षण होतं. म्हणजे एखाद्या व्यक्ती पडण्यापासून वाचवला जातो. तर बंधू आणि बहिणींनो, आज बघूया की आपल्या जीवनात मार्गदर्शनाची खूप गरज आहे. मार्गदर्शनामुळे आपल्याला मदत होते की आपल्याला एक दिशा मिळते की आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे. तर आपण इतरांची मदत घेऊया, त्यांचं मोठ्यांचं मार्गदर्शन घेऊया, परमेश्वराकडून मार्गदर्शन घेऊया, त्याच्या वचनाकडून आणि त्याच्या पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेऊया, जेणेकरून आपलं संरक्षण होईल आणि एक दिशाहीन नाही पण दिशा असलेलं जीवन आपण सगळेजण जगू शकतो. धन्यवाद ऐकण्यासाठी.